आहे त्याच्या नावाचं, नाहीतर म्हणतो याच्यात काय उपयोग नाही. अन्न अन्न करिता देख दुष्काळी बाईला मेली एक, त्याची लाजल घरी विवेक जनाशी मुख दाखवितो. अन्न अन्न करायची आपल्या वेळ आलेली आहे बघा, तरी पण तो त्याला म्हणजे काय म्हणतात ना, लाज शरम ही नावाची चीजच नाही. काय तो बिंदास लोकांकडे म्हणजे गावात राहतो, वावरतो, घरी आपल्या उपासतापाची पोरं आहेत, बायको आहेत, याचं कसंही त्याला काय वाटत नाही. रखुमाबाईच्या संस्कृत होते पदरी, म्हणून गेले माझ्या गोदरी, माझी विपत्ती होणार भारी, यास्तव संसारी वाचले. आता काय झालंय की माझं मुलं आहेत ते सुद्धा आता बाहेर गेलेली आहेत. त्यामुळे संसारीमध्ये काय झालेलं आहे, संसार चांगला असून सुद्धा त्याच्या विठ्ठलाच्या वेळापायी काय झालेला आहे की तो संसार आणि वाईट चालला. आता घरात जावे जरी देख, तरी समोर वागती गावची लोक, उपाय काय न सुचे अनेक, करीतसे शोक यासाठी. अंगावर वस्त्र नाही बोलल्यानंतर, आंघोळीला गेलेली अंगावर वस्त्र नाही बोलल्यानंतर आपण घरात तरी कसं जाणार हो? आणि कोणी आजूबाजूच्यांनी पाहिलं की ती लोक काय चांगलं बोलतील काय मला? तो शरीर संबंधी आणि व्याही, मिळवली लग्नाची जाती पाही, ते बोलवयासी आले सर्वही, म्हणती जाई बाहेर या. त्यामध्ये काय प्रकार ते कोणतरी नातेवाईकाच्या घरी लग्न निघालं होतं, नातेवाईकाकडे लग्न निघालं आणि नेमकं ते आमंत्रण द्या सकाळी सकाळीच ते यावं. ऐसे बोलून या वचन, घरात पणे ओघे गण, अवली शिळेवरी बैसले लग्न, लेखित मन होऊन या. आणि आवलीला हाका मारतायत की आमंत्रण घ्यायला या, पण या आमंत्रण काय जाईल, दगडावरच त्या रांगोळीच्या दगडावरच बसून राहिलेली आहे, काय बाहेर तरी कशी येणार हो? म्हणे आता दावेदार असता घरी, तरी तरी चडकडा मारित्या उरावरी, काय करावे अवसरी, उपाय अंतरी सुचेना. दावेदार नवरा जरी आता इथे असता तरी पण काहीतरी मला करता आलं असतं काय. आता तो पण नाही, तो सुद्धा तिकडे इंद्रायणीच्या इथे आणि विठ्ठल विठ्ठल करायला गेलाय. आता ही गोष्ट सांगायची कोणाला हो? पिशून सारीत पातले त्वरित, तेणे भ्याही पेटत, शोक शस्त्रे त्यावरी पडत, धडकला वाहुनी त्याचे प्रतीच्या इंधने, प्रीतीच्या इंधने प्रदीप्त झाला, मोहाचा ते खोडला, लज्जेच्या अंगी लागती ज्वाळा, चिंती व्याकुळ होतसे. काय झालंय बघा की याच्यामुळे तिला लज्जा उत्पन्न तिच्या मनात झालेली आहे, आणि लज्जा उत्पन्न झाली आणि नुसती लज्जा उत्पन्न झाली त्याच्यामुळे काय झालं, मन सुद्धा तिचं म्हणजे हे झालं, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, राग पण यायला लागला. काय या गोष्टीचा तर राग यायला लागला की हे काय झालं बघा आकडे. त्रितापे अग्नी जळितसे पायी, अवली म्हणे मी करू काही, तो सत्वर धावणी विठोबाई, कौतुल काय पे केले. माझ्याकडे आता उपाय काय राहिलेला नाही, माझी मती आहे जी ना ती खुंटलेली आहे, कळलं का? माझ्याकडे उपाय काय? मग आता ही गोष्ट कोणाला कळली? त्या विठ्ठलाला कळली, आणि विठ्ठलाने आता काय कौतुक केले ते आता पुढे बघू आपण. मागे प्रवर्णाचा पितांबर, सत्वर टाकल्या तिजवर, लज्जा रक्षी रुक्मिणीवर, करुणकार दासांचा. आपल्या अंगावरचा भरभरीचा असा पितांबर विठ्ठलाच्या अंगावरचा, आणि तो विठ्ठलाने काय केलाय त्याच्या अंगावर आणि टाकलेला आहे. कारण का? तो कसा आहे, त्या भक्तांचा रक्षण करताय. मधला भाषे ऐशे रीती, श्रीपाद अवली जळत होती, तिजवरी मेघ रुक्मिणीपती, सत्वर गती बोलला.